उघडा डोळे बघा नीट। हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना इंडो चाइनीज मिक्स मसाला, अपना वाला चाइनीज। नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। मी सौरभ कोरटकर, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महायुती आणि मवियाची जागा वाटपासंदर्भातील चर्चा आता अंतिम टप्प्यात असताना लोकसभा निवडणुकांची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या जागेवरून कुठे आनंद तर कुठे नाराजीचे सूर बघायला मिळत आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळींकडून विविध जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहेत। तसंच राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात दाखल होणार आहे। यासाठी काँग्रेस नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। या सगळ्यांचा आढावा आपण घेणार आहोत बुलेटिनमधून। त्याआधी पाहूयात सकाळी 6च्या 100 हेडलाईन्स। पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, आज 6 वाजल्यापासून नवे दर लागू। लोकसभा निवडणुकांची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉन्ड्सचा डेटा अपलोड। भाजपला सर्वाधिक 8,603 वेळा, तर काँग्रेसला 3,146, शिवसेनेला 355 वेळा इलेक्टोरल बॉन्ड्स। केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे बलविंदर संधू भारताचे नवे निवडणूक आयुक्त। काँग्रेस नेते आणि समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा निवडून आणण्याची राज्यातील मंत्र्यांवर विशेष जबाबदारी। प्रत्येक मंत्र्यावर 2 लोकसभा निवडणूक मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती। लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग। महाविजय 2024 समितीच्या सदस्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांच्यासह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। महाराष्ट्र भाजप लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी लवकरच येईल, तर महायुतीच्या जागा वाटपाचे 80% काम झालंय, 20% काम अपूर्ण। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीसोबत चर्चा सुरू, लवकरच उरलेली यादी प्रसिद्ध करणार। जागा वाटपात कोणीही दुखावणार नाही, 7 ते 8 जागांबाबत पुन्हा चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। जागा वाटपाची यादी आता अंतिम टप्प्यात। भाजपकडून ज्या 20 जागा जाहीर झाल्या त्यात त्यांनी शिवसेनेची कोणतीही जागा घेतलेली नाही। आमच्या जागा आमच्याच आहेत, संजय शिरसाटांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईत बैठक। वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार, मात्र वंचित आघाडीला बैठकीचं निमंत्रण नाही। आता देशाला पुढे नेण्याची वेळ आली आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र यायला हवं। प्रकाश आंबेडकरांची हीच भावना, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। आमदार रवी राणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात चर्चा होणार। पक्ष चिन्हावर आमचं मत बनवलेलं नाही, मात्र वेगळ्या चिन्हाची कल्पना करून पाहू शकता, सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुचवलं। आमच्या अधिकृत पोस्टर किंवा बॅनरवर शरद पवारांचा फोटो नसतो, काही ठिकाणी वापरला गेला असेल तर मतं मिळवण्यासाठी त्याचा वापर होतो असं नाही, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। शरद पवारांचं छायाचित्र आणि नाव काही ठिकाणी वापरत होतो, काही ठिकाणी चुकून राहिलंय, पण अलीकडे आम्ही पवारांचं नाव वापरत नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीच्या सभेत वादग्रस्त विधान। विश्वास देवकातेंच्या एका कार्यकर्त्याला मुक्का कारवाईतून वाचवलं, या विधानामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता। अर्थ खातं माझ्याकडे असल्यानं निधी आणता येतो, मी सत्तेसाठी नाही तर लोकांची कामं करण्यासाठी भाजपसोबत गेलो, अजित पवारांचं वक्तव्य। लोकसभेत जाऊन नुसतं मोदी आणि शहांवर टीका करून चालत नाही, कामासाठी निधी पण लागतो, नाव न घेता अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका। कुणी कुणाची पर्स सांभाळायला जाणार नाही, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा। मी सगळं बरोबर करतो, तुम्ही फक्त घड्याळाला मत द्या, अजित पवारांचं आवाहन। पुरंदरच्या सासवडमध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा। अजित पवार विजय शिवतारेंना प्रत्युत्तर देतात का याकडे लक्ष। येत्या काळात अजित पवार गटाला मोठी अडचण होणार।
अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या लोकांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार हे आम्ही म्हणत होतो. आता तसंच होताना दिसतंय. महेश तपास यांची टीका. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. बावनकुळेंचं आव्हान. सरकारचा वारंवार अवमान का करता असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्याची हिंमत ठाकरेंमध्ये आहे का? बावनकुळेंचा सवाल. उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही समजत नाही. शेतीचा आणि त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे पंतप्रधानांना शेतीविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना नाही. प्रवीण दरेकरांची टीका. उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा दौरा. कप परेड आणि गिरगावात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार. सांगलीच्या मिरजमध्ये उद्धव ठाकरेंची 21 मार्चला संवाद सभा. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची मिरजेमध्ये सभा. माझी भावना मुख्यमंत्र्यांना कळवली. 2 दिवस मी शांत राहणार. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. 2 दिवसांनी होणाऱ्या बैठकीनंतर शिवतारे भूमिका जाहीर करतील. निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला. निवडणुकांबाबत पवारांशी चर्चा केली नाही. मी कायमच पवारांच्या विचारधारेसोबत. शरद पवार सांगतील तोच आदेश. निलेश लंकेंचं वक्तव्य. आमदार निलेश लंकेंच्या ताफ्यातील गाड्यांवर तुतारीचं चिन्ह. लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. निलेश लंके जनतेमधले नेते. ते पक्षात आले तर त्यांचं स्वागत. अद्याप आमचं जागा वाटप झालं नाही, पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे. जयंत पाटलांचं वक्तव्य. निलेश लंकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोकांना आपला डाव साधायचा आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा आरोप. गेल्या 8 महिन्यात अजित पवारांनी लंकेंना 650 कोटी रुपयांचा निधी दिला, तरीही त्यांनी हे पाऊल उचलल्याचं वाईट वाटतं. मिटकरींचं वक्तव्य. निलेश लंकेंना काय करायचं तो त्यांचा निर्णय. कुणी मोदींच्या विचारांविरोधात उभं राहणार असेल तर त्याची चिंता आम्ही करत नाही. राजकारणात भूमिका नसलेल्या लोकांबाबत बोलणं उचित वाटत नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. वसंत मोरेंनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. पुण्याचं मैदान मारण्यासाठीच पवारांच्या भेटीला आलो. वसंत मोरेंचं वक्तव्य. नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं गडकरींचं अभिनंदन. मुंबईतील 3 जागांबाबत महायुतीमध्ये पेच कायम. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य लोकसभेच्या जागांवर तिढा कायम. दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेचा दावा. उत्तर मुंबईतून भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरलेले मंत्री पियुष गोयल यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतलं दर्शन. उमेदवारी जाहीर झाल्यावर गोयल मुंबईत. त्यानंतर उपनगरीय लोकलनं गोयल यांनी केला प्रवास. भाजप उमेदवारांच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीत कपिल पाटलांना पुन्हा उमेदवारी. विकासाच्या जोरावर 100% हॅट्रिक मारणार कपिल पाटलांना विश्वास. निवडणुकीचं बिगुल वाजता शिवसेनेची यादी जाहीर होईल. यावेळीही मी शिवसेनेचाच खासदार असेल. मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना विश्वास. बारणेंच्या वक्तव्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम. पुण्यात अभय जगतापांनी कार्यकर्त्यांसह घेतली जयंत पाटलांची भेट. शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. अमोल कीर्तीकर निवडणूक लढवण्यावर ठाम. अमोल यांची समजूत काढण्याचे गजानन कीर्तीकरांचे प्रयत्न अयशस्वी. अमोल कीर्तीकर निवडणूक लढवणार असल्यानं गजानन कीर्तीकर निवडणूक लढवणार नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपचाच उमेदवार असावा. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला. महायुती इथे लढणार आणि महायुतीचाच उमेदवार निवडून येणार. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून एका अभिनेत्रीला तिकीट देण्याचा प्रयत्न. ठाकरे गटावर नितेश राणेंची टीका. शिवसैनिक नाराज असल्याचाही राणेंचा दावा. नाशिक लोकसभेच्या जागेबाबत अद्याप निर्णय झाला नाही. गिरीश महाजनांचं वक्तव्य. त्यामुळे नाशिकची जागा भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे यासंबंधीच्या चर्चांना उधाण. 2च दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंनी केली होती हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते संगमनेर शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन. सुजय विखेंबद्दल पक्षानं दाखवलेल्या विश्वासाचं समाधान वाटतं. विखे पाटलांची प्रतिक्रिया.
राजकारण पद मिळवण्यासाठी नाही तर ते केवळ एक साधन आहे. आमदार खासदार असताना विकास कामं केली. इथून पुढेही पंतप्रधानांच्या विचारांनी काम करत राहणार. जळगाव लोकसभेतील भाजप खासदार उन्मेष पाटील यांची प्रतिक्रिया. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी. शिंदेगड समर्थक आमदार चंद्रकांत पाटलांकडून एकनाथ खडसेंनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त. भाजपच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीत उमेदवारी मिळणं हे सन्मानजनक. धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षात युती, त्यांच्या येण्यानं मला निवडून येण्यास मदत होईल. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. प्रीतम मुंडे आणि माझ्यात चांगलं कॉम्बिनेशन. प्रीतम यांना माझ्यासारखी वाट पाहावी लागणार नाही, त्यांना विस्थापित होऊ देणार नाही. पंकजा मुंडेंचं आश्वासन. महायुतीच्या जागा वाटपाच्या दुसऱ्या यादीत छत्रपती उदयनराजे भोसलेंचं नाव नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील काटकर यांना उदयनराजे समर्थकांचा घेराव. आज उदयनराजे समर्थक शिवतीर्थावर जाऊन देणार सामूहिक राजीनामे. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून घोषित झालेल्या संजय काका पाटलांच्या उमेदवारीला जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा विरोध. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. उमेदवार कोणी असून निवडून येणार तर महायुतीचाच उमेदवार. पदाधिकाऱ्यांकडून विश्वास व्यक्त. वसंतराव चव्हाण नांदेडचे भावी खासदार. नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांचं वक्तव्य. नांदेड हा भाजपचा नाही तर काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेस कमिटीकडून आम्ही वसंतराव चव्हाणांचं नाव लोकसभेसाठी पाठवलं. हंबर्डे यांची माहिती. अकोल्यातून भाजपच्या अनुप धोत्रेंना उमेदवारी जाहीर. धोत्रेंचे प्रतिस्पर्धी समजले जाणारे माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि नारायण गव्हाणकरांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार. अनुप धोत्रेंचं वक्तव्य. अकोल्यात ठाकरे गटानं बोलावली प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पाचारण. आमदार नितीन देशमुखांसह नेते मंडळींची उपस्थिती. शिवसेना ठाकरे गटाचा अकोला लोकसभा मतदारसंघावर दावा. माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांचं नाव एकमतानं सुचवलं. अकोल्याची जागा काँग्रेसला जाणार असल्याची होती चर्चा. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठका सुरू. 16 मार्चला शिर्डीत इंडिया आघाडीचा मेळावा होणार. विनायक राऊतांची माहिती. मनोज जरांगेंनी आता राजकीय पुढाकार घ्यावा. त्यांच्या विरोधात अदृश्य शक्ती काम करते आहे. त्यांचा एक व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला, त्यावरून त्यांना बदनाम केलं जाईल. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. चंद्रपुरात निर्भय वनो सभेचं आयोजन. असीम सरोदेंनी ठाकरे गटात परतण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेच्या 12 आमदारांची यादी वाचून दाखवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची नागपुरात आजपासून बैठक. 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या बैठकीचं रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात आयोजन. उद्धव ठाकरेंनी पनवेल दौऱ्याच्या वेळेस अँब्युलन्सचं उद्घाटन न केल्यानं ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून मुख्यमंत्र्यांना 3 पत्र. 1024 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा आणि बाळासाहेब ठाकरे महामार्गाचं काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी. काँग्रेसकडून शेतकऱ्यांसाठी किसान न्याय गॅरंटीची घोषणा. हमीभाव, जीएसटी मुक्ती, कर्जमाफी, आयात निर्यात धोरण, पीक विमा यांचा यात समावेश. राहुल गांधींकडून शेतकऱ्यांसाठी 8 घोषणा जाहीर. काँग्रेस नेते राहुल गांधी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात राहुल गांधींकडून पूजा. नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात राहुल गांधींना जेसीबीनं हार घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं. संतप्त सुरक्षा रक्षकांनी तोडला जेसीबीवरील हार. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज पालघर, भिवंडी आणि ठाण्यात. यात्रेदरम्यान राहुल गांधींचा रोड शो आणि सभेचं आयोजन. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उद्या मुंबईत येणार. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट. 6700 किलोमीटरचा प्रवास करून भारत जोडो यात्रा मुंबईत दाखल होणार. त्यामुळे आनंदाचं वातावरण. राहुल गांधींच्या सभेला इंडिया आघाडीतील नेते मंडळी उपस्थित राहणार. वर्षा गायकवाड यांची माहिती.
भारत जोडो न्याय यात्रा ही देशाच्या फायद्यासाठी ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे। 17 तारखेला यात्रेच्या समारोपावेळी इंडियाची मोठी सभा होणार, थोरातांची माहिती। कांदा प्रश्नावर लोकांमध्ये काही प्रमाणात नाराजी, निर्यात बंदी उठवावी यासाठी आम्हीही प्रयत्न केले। जास्तीत जास्त कांदा निर्यात कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र उभारण्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निधी मंजूर। शिवराज्याभिषेकाच्या 350व्या महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने उपक्रम। दापोलीतील विवादित साई रिसॉर्ट पाडण्यास अखेर सरांनी कदम तयार, 4 आठवड्यात स्वखर्चानं बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तयारी। मुंबई उच्च न्यायालयाचा पान मसाला विक्री करणाऱ्या कंपनीला दणका, पान मसाल्यावरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार। उत्तर प्रदेश सरकारला नसेल पण महाराष्ट्र सरकारला नागरिकांच्या आरोग्याची चिंता, हायकोर्टानं सुनावलं। पालघरच्या जव्हारमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम। कार्यक्रमाला जव्हारकरांची मात्र पाठ। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पत्रादेवी ते खारेपाटण सुशोभीकरणाचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते शुभारंभ, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यीकरणात भर पडेल, नारायण राणेंचं वक्तव्य। मसाळ्यात 330 कोटींचं मेडिकल कॉलेज उभं राहणार, युनानी आयुर्वेदिक कॉलेजला राज्य सरकारकडून मंजुरी, सुनील तटकर यांची माहिती। पंढरपूरच्या विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन आजपासून 1.5 महिन्यांसाठी बंद राहणार, विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। वाशिमच्या कारंजातील गुरु मंदिराच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी मंजूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तीर्थक्षेत्र विकास कामाला तत्वतः मान्यता। वसईत सांबाराचं शिंग विकणाऱ्या दोघांना अटक, आरोपींकडून 60 लाख रुपये किमतीची शिंग जप्त, मोहम्मद इम्रान शाह आणि अशोक पटेल या दोघांना अटक। पालघरच्या गोरठण गावाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी, नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू। थकीत वेतनासह विविध सुविधांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचारी गेल्या 5 दिवसांपासून संपावर, वेतन मिळत नाही तोपर्यंत काम बंदच ठेवणार, कर्मचाऱ्यांचा इशारा। धुळे पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील जवळपास 100 ते 150 प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा, रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती। भीम आर्मीचे सोलापूर शहर अध्यक्ष 2 वर्षांसाठी तडीपार, सरकारी नोकरावर हल्ला करणं, इतरांचं जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका आणणारी कृती करणं यासारखे गुन्हे दाखल असताना पोलिसांची कारवाई। गोंदियामध्ये आमगाव नगर परिषदेचा विषय पेटला, 9 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यानं नागरिक संतप्त, आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। सोलापूर पालिकेनं हटवलं जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण, यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न अयशस्वी, अखेर मोठा पोलीस बंदोबस्त लावत अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई केली। कृषी पर्यवेक्षकाची कार्यालयातच अज्ञाताकडून निर्घृण हत्या, हिंगोली जिल्ह्यातील बीज गुणन केंद्र आखाडा बाळापूर इथं घडला प्रकार। नागपूरच्या शांतीनगर तुमान गावातील घरात आढळले 3 मृतदेह, एकाच परिवारातील पती पत्नी आणि त्यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती। यवतमाळच्या पाटणबोरी इथं घरात गांजा विक्री करणाऱ्याला अटक, आरोपीकडून 63,000 रुपयांचा गांजा जप्त। आर्थिक अडचणीत असलेल्या बुलढाणा जिल्हा बँकेला कर्ज मंजूर, राज्य शिखर बँकेकडून दीर्घ मुदतीवर 300 कोटींचं कर्ज मंजूर, आमदार शिंगणेंना दिलेला शब्द अजित पवारांनी केला पूर्ण। काजूला किलोमागे 200 रुपयांचा हमीभाव मिळावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांची मागणी मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार, शेतकऱ्यांचा इशारा। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत, घरी ट्रेडमिलवर चालताना कोसळल्यामुळे डोक्याला मार, रुग्णालयात उपचार सुरू। ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्तींनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संसद भवनात दिली मूर्ती यांना शपथ, यावेळी नारायण मूर्ती आणि पियुष गोयल यांची उपस्थिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते संकलन या मोबाईल ॲप
लॉन्च. एनसीआरबीच्या नवीन गुन्हेगारी कायद्याचं संकलन करण्यासाठी ॲप लॉन्च. स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिपची तिसरी चाचणी यशस्वी. स्टारशिप हे जगातलं सर्वात मोठं रॉकेट. स्टारशिपचा उपयोग भविष्यात मानवाला चंद्र आणि मंगळाची सफर घडवण्यासाठी केला जाईल. जपानच्या टोकियोमध्ये 6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती. पेटीएमची सेवा सुरूच राहणार. पेटीएमला मल्टी बँक मॉडेलनुसार यूपीआय पेमेंटचे थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडरचं लायसन्स. त्यामुळे ग्राहकांना आता पेटीएमवरून गुगल पे, फोन पे, भारत पे ॲपसारखं यूपीआय सर्व्हिसचा वापर करता येणार. अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित केल्याबद्दल 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं घातली बंदी. या प्लॅटफॉर्मशी संबंधित 19 वेबसाईट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया अकाउंट्सवरही बंदी. मुंबईनं पुन्हा एकदा कोरलं रणजी करंडकावर नाव. विदर्भाचा 169 धावांनी पराभव. मुंबईने दिलेल्या 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर ऑल आऊट. रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाच्या बक्षिसाची रक्कम दुप्पट. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 5 कोटींचा अतिरिक्त बोनस जाहीर. यंदाच्या मोसमात 7 विजेतेपद पटकावत मुंबईनं रचला नवा विक्रम. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या स्मॅश टेबल टेनिस स्पर्धांमध्ये भारताच्या शरद कमलनं गाठली उपांत्यपूर्व फेरी. डार्को जॉर्गिकचा शरदनं केला पराभव. महिला दुहेरीमध्ये मात्र भारताच्या एहिका आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीला करावा लागला पराभवाचा सामना. मनोज वाजपेयींच्या 100व्या चित्रपटाची घोषणा. भैयाजी सिनेमाचं पोस्टर रिलीज. 24 मे 2024ला हा सिनेमा रिलीज होणार. या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक.